नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर ऑप्शन क्रमांक 3 बराकपूर या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर मंगल पांडे यांनी गोळी झाडली. तर आपले हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित श्यामजी वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली? खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरु रामलिंग यांनी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 मॅडम भिकाजी कामा यांचा उल्लेख स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून उल्लेख होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, चितगाव येथील शास्त्रज्ञावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? चितगाव येथील शास्त्रज्ञावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 सूर्यसेन यांनी चितगाव येथील शास्त्रज्ञावरील हल्ल्याची योजना आखली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते? आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते? तर ऑप्शन क्रमांक 1 आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह हे पेटती मशाल होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3 रासबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना स्थापन केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, 1937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना डॅश यांनी केली? 1937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना डॅश यांनी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 अ.कृ. वाघमारे यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे भारतात 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे भारतात 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 3 सय्यद अहमद खान. ही आपली करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, रोलेट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते? रॉलेट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधीजींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 6 एप्रिल 1919. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, साताऱ्याचे प्रति सरकार कोणते प्राक्षिक प्रकाशित करीत असे? साताऱ्याचे प्रति सरकार कोणते प्राक्षिक प्रकाशित करीत असे? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वतंत्र भारत हे साताऱ्याचे प्रति सरकार प्राक्षिक प्रक्षेपित करत असे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे? महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांच्या आईचे नाव हे पुतलीबाई होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, उठा जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला? उठा जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वामी विवेकानंद यांनी दिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सेनापती बापट यांचे नाव महादेव पांडुरंग आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, या संतांनी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. डॅश या संतांनी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. तर ऑप्शन क्रमांक 1 संत गाडगे बाबा यांनी आपल्या कृतीतून सामाजिक
स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? तर ऑप्शन क्रमांक 3 महर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणाचा आहे? द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला? पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला? तर ऑप्शन क्रमांक 3 विनोबा भावे यांनी पावनधाम आश्रम स्थापना केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले? पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले? तर ऑप्शन क्रमांक 1 साने गुरुजी यांनी आंदोलन केले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, वर्धमान महावीर यांचा मृत्यू कोठे झाला? वर्धमान महावीर यांचा मृत्यू कोठे झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 पावपुरी येथे वर्धमान महावीर यांचा मृत्यू झाला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, भारतातील डॅजचे शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते? भारतातील डॅजचे शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पटन आहे शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, जुन्या मुंबई प्रांतात पहिला ब्रिटिश गव्हर्नर डॅश डॅश होता? जुन्या मुंबई प्रांतात पहिला ब्रिटिश गव्हर्नर डॅश डॅश होता? तर ऑप्शन क्रमांक 1 एलिफिन्स्टन, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल हे श्री राजगोपालाचारी होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते? मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 BC दत्त यांच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने काँग्रेसचे प्रथम ठराव कधी मंजूर केला? अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने काँग्रेसने प्रथम ठराव कधी मंजूर केला? तर ऑप्शन क्रमांक 1 1917 या वर्षी केला होता, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, खालीलपैकी कोणी लोकमान्य टिळकाचे अनुयायी होते? खालीलपैकी कोण लोकमान्य टिळकाचे अनुयायी होते? तर ऑप्शन क्रमांक 1 दादासाहेब खापर्डे हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून मान्यता केव्हा मिळाली? जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता मिळाली? तर ऑप्शन क्रमांक 4 24 जानेवारी 1950, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते? प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 1 सुबोध पत्रिका ही प्रार्थना समाजाचे मुखपत्र होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, खालीलपैकी भिल्लांचा नेता कोण नव्हता? खालीलपैकी भिल्लांचा नेता कोण नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 3 रघु भांगडिया हा भिलांचा नेता नव्हता, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, रोमशांची वस्ती कोणत्या प्रांतात आढळते? रोमशांची वस्ती कोणत्या प्रांतात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 रोमशांची वस्ती ही महाराष्ट्र राज्यामध्ये आढळते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, रंगो बापूजी गुप्ते कोणाची वकिली करण्यासाठी लंडनला गेले होते? रंगो बापूजी गुप्ते कोणाची वकिली करण्यासाठी लंडनला गेले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 सातारचे छत्रपती यांचे वकिली करण्यासाठी रंगो बापूजी गुप्ते हे लंडनला गेले होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, इसवी सन 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार नव्हता? इसवी सन 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकहितवादी यांचा
पुढाकार नव्हता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34. टिळकांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली? टिळकांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 4 ज्यानं टिळकांना लोकमान्य ही पदवी दिली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35. राणीचा जाहीरनामा 1858 कोठे वाचण्यात आला? राणीचा जाहीरनामा 1858चा कोठे वाचण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली येथे वाचण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36. राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे? राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सयाजीराव गायकवाड यांचे राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे ब्रीदवाक्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37. गोपाळ गणेश आगरकर यांचा विचार सारणीला काय म्हणतात? गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचारसारणीला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 अज्ञेय वाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्रातील प्रार्थना समाजाचे मुख्य संस्थापक खालीलपैकी कोण नव्हते? महाराष्ट्रातील प्रार्थना समाजाचे मुख्य संस्थापक खालीलपैकी कोण नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 2 गोग आगरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39. पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह प्रत्यक्ष सहभाग कोणाचा नव्हता? पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह प्रत्यक्ष सहभाग कोणाचा नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 4 नरसी केळकर यांचा पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह प्रत्यक्ष सहभाग नव्हता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40. ब्रह्मनेतर पुरोहित शाळा कोणत्या समाजसुधारकाने सुरू केली? ब्रह्मनेतर पुरोहित शाळा कोणत्या समाजसुधारकाने सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 शाहू महाराज यांनी ब्रह्मनेतर पुरोहित शाळा या समाजसुधारकाने सुरू केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41. कोलकात्याहून दिल्लीला ब्रिटिश राजवटीत केंद्र सरकारची राजधानी केव्हा स्थलांतरित झाली? कोलकात्याहून दिल्लीला ब्रिटिश राजवटीत केंद्र सरकारची राजधानी केव्हा स्थलांतरित झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1912 या साली स्थलांतरित झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 विलासी या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व हे सेनापती बापट यांनी केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44. केसरे हिंद ही पदवी खालीलपैकी कोणास नव्हती? केसरे हिंद ही पदवी खालीलपैकी कोणास नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे यांना केसरे हिंद ही पदवी नव्हती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी कोण आंबेडकरांचे गुरु नव्हते? खालीलपैकी कोण आंबेडकरांचे गुरु नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 4 न्यामगू रानडे हे नव्हते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46. तात्या टोपे यांना कोठे फाशी दिले गेले? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47. संमती वयाचा विलास खालीलपैकी कोणी विरोध केला? संमती वयाचा विलास खालीलपैकी कोणी विरोध केला? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक यांनी संमती वयाचा विलास विरोध केला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48. पुणे सार्वजनिक सभा डॅशचा गठीत अवतार होता? पुणे सार्वजनिक सभा डॅशचा गठीत अवतार होता? तर ऑप्शन क्रमांक 4 पूर्ण सभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49. 1973 नंतर गांधीजींनी आपला मुक्काम कुठे ठेवला? तर ऑप्शन क्रमांक 1 वर्धा या ठिकाणी 1973 नंतर गांधीजींनी आपला मुक्काम ठेवला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50. छोडो भारतचा मुंबई येथील अधिवेशनात कोणी मांडले? छोडो भारत मुंबई येथील अधिवेशनात कोणी मांडले? तर ऑप्शन क्रमांक 2 पंडित नेहरू यांनी छोडो भारत हे मुंबई येथील अधिवेशनात मांडले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ यातील चुकीची जोडी ओळखा. देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ यातील चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका बेसबॉल, ऑप्शन क्रमांक 2 भारत बुद्धिबळ, ऑप्शन क्रमांक 3 पाकिस्तान हॉकी, ऑप्शन क्रमांक 4 ब्राझील फुटबॉल. तर ऑप्शन क्रमांक 2 भारत बुद्धिबळ ही आपली चुकीची जोडी होईल.
प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र विधानसभा सदस्य 288 हे बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48. ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य सभा सदस्य 19 आणि ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र विधान परिषद सदस्य. तर ऑप्शन क्रमांक 4 ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, फिडेच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नेमणूक झाली. फिडेच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नेमणूक झाली. तर ऑप्शन क्रमांक 2 विश्वनाथ आनंद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, भारतातील पहिली इलेक्ट्रॉनिक डबल डेकर बस कुठे सुरू झाली. भारतातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस कुठे सुरू झाली. तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई येथे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते. हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते. तर ऑप्शन क्रमांक 3 दादरा नगर हवेली व दीव दमण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री कोण आहेत. महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री कोण आहेत. तर महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या आयर्नमॅन वुमन कोण आहेत. महाराष्ट्रातील पोलीस दलातील पहिल्या आयर्नमॅन वुमन कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 अश्विनी देवरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 अंबादास दानवे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 जलजीवन मिशनची सुरुवात केव्हा झाली. जलजीवन मिशनची सुरुवात कधी झाली. तर ऑप्शन क्रमांक 1 15 ऑगस्ट 2019 जलजीवन मिशनची सुरुवात झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारताचे स्वदेशी बनावटीची पहिली भारतीय आण्विक पाणबुडी कोणती. भारताचे स्वदेशी बनावटीची पहिली भारतीय आण्विक पाणबुडी कोणती. तर ऑप्शन क्रमांक 2 INS अरिहंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 ॲडमिरल हे कोणत्या दलातील सर्वोच्च पद आहे. ॲडमिरल हे कोणत्या दलातील सर्वोच्च पद आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 नौदल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 कोणत्या देशात आयोजित केल्या होत्या. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 कोणत्या देशात आयोजित केल्या होत्या. तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड या देशात आयोजित केल्या होत्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दर किती वर्षांनी आयोजित केली जाते. राष्ट्रकुल क्रीडा दर किती वर्षांनी आयोजित केली जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 4 वर्षांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती. तर ऑप्शन क्रमांक 3 1930 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात झाली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 राजपथचे नवीन नाव काय होणार आहे. राजपथचे नवीन नाव काय होणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 कर्तव्य पथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 मीनाक्षी मंदिर मदुराई. ऑप्शन क्रमांक 2 कर्तव्य पथ दिल्ली. ऑप्शन क्रमांक 3 इंडिया गेट मुंबई. ऑप्शन क्रमांक 3 सूर्य मंदिर कोणार्क. तर ऑप्शन क्रमांक 3 इंडिया गेट मुंबई ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणते कटक मंडळ हे महाराष्ट्रात नाही. खालीलपैकी कोणते कटक मंडळ हे महाराष्ट्रात नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 देहरादून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महानगरपालिकेच्या आयुक्तांची नेमणूक कोण करते. महानगरपालिकांच्या आयुक्तांची नेमणूक कोण करते. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्य शासन हे महानगरपालिकांच्या आयुक्तांची नेमणूक करते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत. 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 नंदकिशोर सिंग हे 15वे वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कर्तव्य पथ हे ठिकाण कुठे आहे. कर्तव्य पथ हे ठिकाण कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 दिल्ली येथे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 रॅमन मेगसेस
पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली? रॅमन मॅग्सेस पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1957 साली रॅमन मॅग्सेस पुरस्काराची सुरुवात झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 विनोबा भावे यांना कोणत्या वर्षी रॅमन मॅग्सेस पुरस्कार मिळाला होता? विनोबा भावे यांना कोणत्या वर्षी रॅमन मॅग्सेस पुरस्कार मिळाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 1958 साली विनोबा भावे यांना रॅमन मॅग्सेस पुरस्कार मिळाला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 रॅमन मॅग्सेस पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण? रॅमन मॅग्सेस पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 मदर टेरेसा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. ऑप्शन क्रमांक 2 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन. ऑप्शन क्रमांक 3 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन. तर ऑप्शन क्रमांक 4 22 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. तर ऑप्शन क्रमांक 4 22 जून आंतरराष्ट्रीय योग दिन ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 25 एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म कुठे झाला होता? एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म कुठे झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म लंडन या ठिकाणी झाला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पोटॅशियमची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? पोटॅशियमची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पोटॅशियमची संज्ञा के हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चाळखे वाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 जमसंडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सार्वजनिक पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सार्वजनिक पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सातारा या जिल्ह्यामध्ये सार्वजनिक पवन ऊर्जा प्रकल्प आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 2023 चे प्रवासी भारतीय संमेलन कुठे होणार आहे? 2023 चे प्रवासी भारतीय संमेलन कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इंदोर या ठिकाणी 2023 चे प्रवासी भारतीय संमेलन होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 स्वतंत्र पूर्व काळात कोणता दिवस स्वतंत्र दिन म्हणून साजरा करण्यात आला होता? स्वतंत्र पूर्व काळात कोणता दिवस स्वतंत्र दिन म्हणून साजरा करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 2 26 जानेवारी 1930 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतीय राज्यघटनेतील कोणती कलमे धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कांशी संबंधित आहेत? भारतीय राज्यघटनेतील कोणती कलमे धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 25 ते 28 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनचे कितवे राजे म्हणून घोषित केले आहे? प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनचे कितवे राजे म्हणून घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरे ब्रिटनचे राजे म्हणून घोषित केले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सध्या भारतात कितवा वित्त आयोग सुरू आहे? सध्या भारतात कितवा वित्त आयोग सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 15वा वित्त आयोग सुरू आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतीय वित्त आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतीय वित्त आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 भारतीय वित्त आयोगाची स्थापना 1951 साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणाची बिनविरोध राष्ट्रपतीपदी निवड झाली होती? खालीलपैकी कोणाची बिनविरोधी राष्ट्रपतीपदी निवड झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 नीलम संजीव रेड्डी यांची बिनविरोधी राष्ट्रपतीपदी निवड झाली होती. ही आपली करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतात एकूण डॅश डॅश उच्च न्यायालय आहेत? भारतात एकूण डॅश डॅश उच्च न्यायालय आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतामध्ये एकूण 25 उच्च न्यायालय आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत डॅश डॅश मागणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत डॅश डॅश मागणी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये स्वातंत्र्य मतदार संघाची मागणी केली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 आशिया कप 2022चा विजेता देश कोणता? आशिया कप 2022
2022चा विजेता देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीलंका हा आशिया कप 2022चा विजेता देश होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकणारा देश कोणता? सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकणारा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत हा सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकणारा देश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 लेण्यांद्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 अर्नाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? अर्नाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघर जिल्ह्यामध्ये अर्नाळा किल्ला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रायगड जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेचा निवडणुका लढवण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेचा निवडणुका लढवण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 21 वर्ष वयोमर्यादा आवश्यक आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 चिल्का सरोवर ओरिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्रातील डॅश डॅश या नदीला दक्षिण गंगा म्हणतात. महाराष्ट्रातील डॅश डॅश या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्राला सुमारे डॅश डॅश किमी लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. महाराष्ट्राला सुमारे डॅश डॅश किमी लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले? भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांनी केले होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते? भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 जनतेची अल्प बचती ठेवली जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल.